बाळासाहेब आरोटे, मुक्काम पोस्ट मेहंदुरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांच्या आता लिंबुनीच्या प्लॉटमध्ये आहे. आणि लिंबुनीमध्ये त्यांचं झेंडूचं पण आंतरपीक आहे. लिंबुनी कधी लागवड केलेली बाळासाहेब? याला आता होतील 1 वर्ष होतील. 1 वर्ष. 1 वर्षाचं लिंबुनीचं पीक आहे. झाडं किती टोटल टोटल हे आणि त्या प्लॉटची मिळून? म्हणजे 250, 350, 400. हे झाड त्यातल्या त्यात बरं झाड आहे, परंतु बाकीची जर झाडं पाहिली तर त्यांची वाढ तेवढीशी समाधानकारक नाहीये. लिंबुनी हे पीक असं आहे, जसं वांग वर्षभर फळ देतं तसं लिंबुनी सुद्धा साई सरबती का कोणती? हो हो, साई सरबती आहे. हो. साई सरबती जात ही वर्षभर फळ देणारी जात आहे. आणि लिंबूवर्गीय पिकं, मग संत्रा असेल, मोसंबी असेल, हे खत व्यवस्थापनाला फार सेन्सिटिव्ह पिकं आहेत. ह्यांचं खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर लिंबू तुम्हाला वर्षभर फळ देतं आणि पगारासारखं तुमच्याकडं वर्षभर त्याचे पैसे येत राहतात. पण त्याचं खत व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. जर खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन चुकलं तर काडी वाळणे, खोडातून डिंक बाहेर येणे, त्यावरती बुरशी वाढणे, मग त्याच्यामुळं खोड कुजून झाड मरणे, असे प्रॉब्लेम वाढतात. लिंबुनीला सुरुवातीपासून शेड्यूल केलं तर आपल्याकडे काही शेतकरी असे आहेत, एका झाडाला 200 किलो माल काढणारे शेतकरी आहेत. 200 किलो. तर आरोट्यांना आता आपण शेड्यूल देणार आहोत. लिंबू सोबतच त्यांचा झेंडू आणि वरच्या प्लॉटमध्ये कारलं आहे, त्या कारल्यालाही आपण शेड्यूल देणार आहोत. आणि निश्चितच आपण त्यांच्या लिंबुनीचं, महत्वाचं म्हणजे लिंबुनी, कारण की जसं वांग्याला मी कामधेनू म्हणतो, शेतकऱ्याची दुभती गाय, तसंच लिंबुनी सुद्धा शेतकऱ्याची दुभती गाय आहे. रोज उत्पन्न देणारं हे पीक आहे. त्याला फक्त गरज आहे चांगल्या खत व्यवस्थापनाची. बाकी त्याला फवारण्या जास्त लागत नाही. फवारण्या फार कमी, म्हणजे त्याच्यावरती रस शोषणाऱ्या किडींचा, आता इथं हे बघा थ्रिप्सचा अटॅक आहे ह्या पानांवरती, पानं गोळा झालेली आहेत, तर तेवढाच काय फवारा घ्यावा लागतो. खरं त्याला गरज आहे खत व्यवस्थापनाची. तर आरोटे यांच्या लिंबुनीची प्रगती आपण तुम्हाला देत राहू. हे झाडाची आता ॲव्हरेज उंची छाती एवढी आहे आणि फुटवे बऱ्यापैकी आहेत, पण बाकीची सगळी झाडं एकसारखी नाही आहेत. परंतु निश्चितच आपण ह्याचं महिन्याला किंवा 1.5 महिन्याला ह्याचं ऑब्झर्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मला एक सांगा, तुमच्या बेल्टमध्ये झेंडू जास्त चालतो. तुम्ही झेंडूमध्ये म्हणजे एकरी उत्पादन आतापर्यंत किती केलेलं आहे? म्हणजे टनेज सांगा, किंवा ओव्हरऑल सीझनचं पैशाच्या माध्यमातून सांगा, कसंही सांगा. 2.5 लाखापर्यंत. 2.5 लाखापर्यंत जातं. 80 पर्यंत झालेलं आहे आमचं ह्याच वावरामध्ये. हे किती वावर आहे? हे 1 एकर भर आहे. 1 एकर आहे. हो. आणि 1 एकरातून किती? 2.5 लाख, 2.5 पावणे 3 लाख असं झेंडूचे झालेले आहेत तुमचे. आणि टनेज म्हणजे वजनात किती जातात? मध्ये जर सरासरी 20-25 ची धरली तर मग अंदाज धरा तसा. बर. तोडे किती होतात? तोडे पहिले भरपूर व्हायचे, पण आता 10-1 तोडे होतात जास्तीत जास्त. आणि किती महिने चालतो झेंडू? झेंडू 1.5-2च महिने चालतो. हरकत नाहीये. झेंडूची आणि लिंबुनीची दोन्हींची प्रगती तुम्हाला आपण देत राहू. तोपर्यंत धन्यवाद.